नमस्कार मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या काळाबद्दल जाणून घेणार आहोत, पितृपक्ष। भारतीय संस्कृतीत पितृपक्षाला खूप महत्त्व आहे, कारण या काळात आपण आपल्या पूर्वजांना स्मरण करतो, त्यांना श्राद्ध, तर्पण, पिंडदान करून आदर अर्पण करतो। पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा स्मरणाचा काळ। या काळात असे मानले जाते की आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि आपल्या श्राद्ध, तर्पण आणि दानधर्माने संतुष्ट होतात। हा काळ साधारणपणे 15 दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या तिथीला श्राद्ध केले जाते। पितृपक्षात काय करावे? 1. श्राद्ध व तर्पण करणे। ज्यांना शक्य आहे त्यांनी घरात किंवा गंगाजळी, नदीकाठी श्राद्ध विधी करावा। तांदूळ, तीळ, कुशा, पाणी यांचा वापर करून तर्पण केले जाते। 2. दानधर्म करणे। पितरांना संतुष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दान। गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पाणीदान किंवा दक्षिणा द्यावी। 3. सत्संग व मंत्र जप। पितृपक्षाच्या काळात ओम नमः शिवाय किंवा ओम पितृभ्यः नमः अशा मंत्रांचा जप करावा। गीतेचे पठण, विष्णू सहस्रनामाचा जप करणेही उत्तम मानले जाते। 4. पितरांचे आशीर्वाद मागणे। श्राद्धानंतर नम्रतेने पितरांचे आशीर्वाद घ्यावेत, कारण त्यांच्याकडून मिळालेला आशीर्वाद आपल्या जीवनातील अडचणी दूर करतो। पितृपक्षात काय करू नये? 1. नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी टाळावी। 2. लग्न, नामकरण किंवा कोणतेही शुभकार्य करू नये। 3. मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण यांचा वापर टाळावा। 4. झगडे, वाद, अपशब्द यापासून दूर राहावे। 5. अनावश्यक खर्च किंवा दिखावा टाळावा। पितृपक्षाचे फायदे: पितरांचे आशीर्वाद लाभतात, कुटुंबातील अडथळे कमी होतात, पितृदोष कमी होण्यास मदत होते, घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते। पितृपक्ष हा फक्त विधी करण्याचा काळ नाही, तर आपल्या पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्याचा, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध करण्याचा काळ आहे। म्हणून या काळात शक्य तितके श्राद्ध, तर्पण, दान आणि सद्गुण आचरण करा। पितृपक्षात द्यायची दानं। पितरांना संतुष्ट करण्यासाठी काही विशिष्ट दान दिल्यास अधिक पुण्य लाभते असे शास्त्र सांगते। अन्नदान, भुकेल्यांना जेवण देणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते। वस्त्रदान, विशेषतः ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना वस्त्र द्यावे। पाणीदान, उष्ण काळात प्यायच्या पाण्याची सोय करणे मोठे पुण्यकारक आहे। गोदान, गायींना खाद्यदान, गायींना चारा, पाणी व गुराढोरांना खाऊ घालणे पितरांना प्रिय आहे। पितृदोष कमी करण्यासाठी काय करावे? ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष असतो त्यांच्यासाठी पितृपक्ष हा काळ विशेष महत्त्वाचा असतो। श्राद्ध व तर्पण केल्यास पितृदोष शांती होते। गंगाजळ, कुशा, तीळ व पाण्याने तर्पण करावे। शक्य असल्यास गंगा नदीकाठी किंवा तीर्थक्षेत्री श्राद्ध करावे। घरी पितृसूक्त, गरुड पुराण व विष्णू सहस्रनाम यांचे पठण करावे। पितृपक्षातील कथा व श्रद्धा। शास्त्रात सांगितले आहे की महाभारतातील कर्ण जेव्हा देवलोकात गेला तेव्हा त्याला अन्नाऐवजी सोनं चांदी मिळालं। त्याने विचारले, मला अन्न का मिळत नाही? तेव्हा त्याला सांगितले गेले की आयुष्यात त्याने दान केले, पण आपल्या पितरांना अन्नदान कधीच केले नाही। मग त्याने देवांना विनंती केली आणि त्याला 15 काळ पृथ्वीवर पाठवले गेले। तोच काळ म्हणजे पितृपक्ष। म्हणून या काळात अन्नदान विशेष महत्त्वाचं मानलं जातं। पितृपक्षात घरी काय करू शकतो? जर विधी शक्य नसेल तर घरी साधं तर्पण करून पितरांना स्मरण करा। पांढऱ्या फुलांचा वापर करून फोटो किंवा स्मृतिस्थळाजवळ दिवा लावा। गरजू लोकांना जेवण किंवा फळ द्या। साधा ओम पितृभ्यः नमः जप करून पितरांची आठवण काढा। कुटुंबात एकत्र जेवण करून पितरांच्या आठवणी शेअर करा। ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान। पितृपक्ष फक्त दिवंगत पूर्वजांपुरता मर्यादित नाही। आपल्या घरातील जिवंत पितर म्हणजे आईवडील, आजी, आजोबा यांचा सन्मान करणे हाही या काळाचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यांची सेवा, त्यांना प्रेमाने वेळ देणे हे देखील पितरांना संतुष्ट करण्यासारखेच आहे। पितृपक्ष म्हणजे केवळ विधी नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि कृतज्ञतेचा एक जिवंत दुवा आहे। आपले जीवन हे आपल्या पितरांच्या आशीर्वादामुळेच आहे, हे लक्षात ठेवून त्यांच्या स्मृतींना नमन करणे हेच खरे श्राद्ध आहे। पितृपक्ष व विज्ञान। काही जण विचारतात, हे सगळं फक्त श्रद्धा आहे का? वास्तविक पितृपक्षाचा संबंध आपल्या मनाशी आणि पर्यावरणाशीही आहे। या काळात सूर्य दक्षिणायनात असतो आणि आपल्या शरीरावर व मनावर त्याचा परिणाम होतो। पितरांचे स्मरण, दानधर्म, श्राद्ध यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। दान व अन्नदानाने गरजू लोकांचे भले होते, म्हणजेच सामाजिकदृष्ट्या देखील हे उपयुक्त आहे। पितृपक्षात करायचे खास उपाय: 1. काळा तीळ आणि पाणी नदीत किंवा झाडाला अर्पण करा। 2. घराबाहेर गाई कुत्र्यांना अन्न द्या। 3. पक्ष्यांना धान्य द्या, यालाही पितरांना संतुष्ट करण्यासारखेच मानले जाते।
4. जर एखाद्या दिवशी विधी शक्य नसेल तर साधा दिवा लावून पितरांना ओम पितृभ्यो स्वधा नमः असा मंत्र म्हणा. पितृपक्षातील निषिद्ध गोष्टी थोडं खोलवर. केस कापणे, दाढी करणे टाळावे कारण हा काळ शोकाचा व स्मरणाचा मानला जातो. नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे, विशेषतः सोनं, चांदी, घर, वाहने. उत्सव मेळावे, पार्ट्या टाळा कारण हा काळ मौजमजेसाठी नाही. निंदा व अपशब्द टाळा कारण वाईट बोलणं म्हणजे पितरांचा अपमान मानला जातो. पितृपक्ष व वास्तू. वास्तुशास्त्रानुसार पितृपक्षात घरात एक दिवा पितरांच्या स्मृतीसाठी नेहमी लावावा. दक्षिण दिशेला पितरांचे स्थान मानले जाते म्हणून दिवा दक्षिणेकडे ठेवावा. घरात साफसफाई करून पितरांसाठी शुद्ध वातावरण तयार करणे हे देखील आवश्यक आहे. आधुनिक काळातील पितृपक्ष. आज अनेकांना पारंपरिक विधी करणे शक्य नसते कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा परिस्थितीमुळे. पण पितरांचे स्मरण ही फक्त विधींच्या मागे मर्यादित गोष्ट नाही. आपल्या आईवडिलांचे फोटो पाहून त्यांना आठवून मनोमन धन्यवाद देणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. अनाथाश्रमात अन्नदान करणे, वृद्धाश्रमात फळ देणे, रक्तदान करणे ही आधुनिक श्राद्धाचीच रूपं आहेत. पितरांचे आशीर्वाद मिळाल्यास काय घडते? नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात. घरात आर्थिक स्थिरता येते. कुटुंबात एकता आणि प्रेम वाढते. पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. मानसिक शांती आणि जीवनात प्रगती मिळते. पितृपक्ष म्हणजे आपल्याला मुळाशी जोडणारा दुवा. आज आपण ज्या सुखसोयी उपभोगतो त्या आपल्या पितरांच्या परिश्रमामुळेच आहेत. त्यांना आदराने स्मरण केल्याने आपलं जीवन अधिक आशीर्वादित होतं. म्हणून मित्रांनो, पितृपक्षात नुसते विधीच नव्हे तर कृतज्ञता, सेवा, दानधर्म आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान करा. हा काळ खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करणारा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मते पितृपक्षात अजून काय केलं पाहिजे ते कॉमेंट करून नक्की सांगा.